इकडे चॉकलेट आणि ब्राउनी पडलेले खाली बघा. आता ऑइली ऑइली झालेले हा 3 कलर आहे ना मित्रांनो. एवढे शोधले मला भेटतच नव्हते. तिथे नावचे लेटर काढले आणि तुम्हाला अरे वारी. हॅलो हॅलो गाईस. आरतीच्या ब्लॉग का बनवतोय. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनस ब्लॉग. मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण ब्लॉग घेणार तुमच्यासाठी. तर मित्रांनो आज आपण करणार आहे सायकलला कलर एकदम मस्तवाला. आणि आपली सायकल इकडे आहे, तुम्ही बघू शकता. सो मी एकटा ना कलर करायला. आपल्यासोबत आपले 2 भाऊ लोक आहे, ज्योती अभि तिघे कांदीचे बंडल लोक कलर करणार आहे सायकलला. आणि पूर्ण डिटेलिंगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला काय काय कसं काय करणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आणि फनी मुमेंट पण बघायला भेटणार आहे मध्ये. तर चला सुरुवात करूया या ब्लॉगची आजपासूनच. चला तर मित्रांनो आता आपण पहिलं सीट करणं स्टार्ट करूया. खोलायचं आपण पहिला आता सीट खोलूया. की आपल्याकडे सीटला बाहेर काढूया. सो हा सीटचा रॉड आहे एवढा मोठा. सीटला साईडला ठेवूया. इथं एवढा क्लिप पण काढूया. बाहेर हा बघा क्लिप बघा. आता आपण टायर खोलूया पुढच्या आणि पाठचे. तर कोणातरी बोलूया इकडे. हो म्हणजे इधर आ जाओ. कोणाला तरी म्हणजे हँडल पकडा साहेब. मी चालवतो ही सायकल. तो आता सीट पुढचं टायर आपण खोलूया इथं. सांगा मला तुमची. तो पुढचा टायर बघा इथे जर बघा. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. तो आता पाठचा टायर खोलूया. पुढचा टायर खोलून सो पुढचा टायर खोलल्यावरती बुटकी झाली सायकल. अरे उलटा करतो उलटा करतो डायरेक्ट. हा सायकल उलटी करणार. सो आता पाठचा टायर खोलूया आपण. कुठे गेलाय तर इथे बाहेर टाईट आहे रे. हा भाऊ गेल सांभाळ तू. ही बॉडी ब्लू आहे, ती बॉडी चालू होऊन जाईल आता. हा निघाला पाठचा टायर. तर मित्रांनो आता मी टाइमलेस लावतोय. तर आता आपण पूर्ण सायकल खोलूया. 10 वेळा इथे तिथे व्हिडिओ कॅमेरा हलवायला लागेल. तर मग आपण एकदम स्टेबल ठेवतोय आणि डायरेक्ट तुम्हाला सगळं दाखवणार पार्ट्स काय काय काढलेले आहे. सो बघून राहा. चला टाइम लॅब मध्ये. हा टाइम लॅब दाखवतो. चला Only beats.
मित्रांनो कपडा ह्याच्यासाठी धुतला कारण तुम्हाला एक चीज दाखवतो आहे बघा. इकडे चॉकलेट आणि ब्राउनी पडलेली आहे खाली, जी की सस्पेन्शनमधनं आलेली आहे. आणि आम्ही लोकांनी पहिली टाईम हा सस्पेन्शन खोललेला, आम्हाला पण नाही माहिती कसा खोलतात तो. सो फर्स्ट ट्राय चांगला गेला. आणि इकडे तुम्ही त्याला आतला बॉडी बघू शकता, जो की ही आहे त्याची एकदम चकाचक करून ठेवली आहे. याला WD-40 मारलं आहे, जो की याचा जो जंग आहे ना तो सगळं निघून जाईल. सो बघूया. आणि इथे सगळे सायकल पार्ट्स आहे. सो आता फक्त मधला क्रँकसेट बाकी आहे, जो की त्याला आपल्याकडे पाहणं नाही. तर आपण ट्राय करूया कशी तरी खोलायला. त्याला पण एकदम साफ करून एकदम मस्त चकाचक करून कलर मारूया. सो आता पहिला जमीन आपण साफ करूया खालची पेपरांनी, नाहीतर बाकी पूर्ण सायकल पण काल होईल, सगळंच काल होईल. तो आता आपण कपडा धुतोय त्याच्याने ते हाताला लागलं आहे बघा. आता ऑइली झालेलं आहे हात बघू शकतो. आता फटाफट पुसूया आणि नंतर तुम्हाला भेटूया, जो की नंतर आता आपण बॉडी घासणार आहे. तर बॉडी घासायला भेटूया. तर चला. हा वाला पातळ सँडपेपर होता. आता आपण ही बॉडी घासायला घेतलेली, पण आपण ही पातळ सँडपेपरनी एवढीच बॉडी घासली आहे. सो लय हलू होते. सो आता एक पेपरचे तुकडे बघा किती झाले. ते एक पेपरचे तुकडे एवढे गेले, जो की एवढूसा घासायला फक्त. सो आपण ही जाडावाला आणला आहे. जाडाने बघूया आता केवढं घासून होते फटाफटमध्ये. तर बघूया आता, घासूया फटाफट. आणि तुम्ही टाईम क्लॅक बघा. तर चला. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की आपण ही बॉडी घासलेली आहे. सिल्वर पूर्ण एकदम केलेलं आहे आणि ते लाल लाल दिसते, ते तुम्हाला रेड ऑक्साईड दिसते. सो आपण अशा प्रकारची बॉडी टांगवलेली आहे इकडे. आणि इकडनं पण तुम्ही बघू शकता दोन्ही इकडनं सेम घासलेलं आहे. तर इकडे आपण रेड ऑक्साईड मारायचं घेतलं. आपल्याला माहीत नाही, आपण ब्लॉग बनवतो आणि ते आपला रेड ऑक्साईडचा डब्बा आहे. सो आता आपण खोलला आहे आणि हा पूर्ण रेड ऑक्साईड आपण ह्याला मारूया आणि मग तुम्हाला भेटू. तर चला तुम्ही बघत राहा. सो मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता रेड ऑक्साईड मारून झालेलं आहे आपल्या बॉडीला सायकलच्या. आणि संध्याकाळ झाली, सायकलच्या बॉडीला रेड ऑक्साईड मारता मारता. सो बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो आजचा दिवस दुसरा आहे आणि आपण सकाळपासून बॉडी म्हणजे कलर करत होतो. तर संध्याकाळ झाली. सो तिथे तुम्ही बघू शकता आपण ही बॉडी टांगवलेली आहे. कशी ती वायर लावली आहे, वायरवरती आपण ही बॉडी टांगवली आहे. सो आपण ही सस्पेन्शन आणि त्या बॉडीलाच फक्त कलर केलेला, म्हणजे रेड ऑक्साईड मारलेला. सो अजून हाय ते आपण उद्या करूया आता, कारण आता खूप लेट झालेलं आहे. आणि मित्रांनो आपण ही तुम्हाला काल बॉडी घासल्यानंतर दाखवली नाही. सो ॲक्च्युली मी डायरेक्ट डब्बा खोलला, मला पण नाही माहिती, कारण मी विसरून गेलो की 1 सेकंडसाठी की आपण व्हिडिओ बनवतो आहे म्हणून. सो आता आपण मी तुम्हाला दाखवली मगाशी, जी की अर्धी बॉडी कलर केलेली नव्हती, तर आपण दाखवली तुम्हाला. पूर्ण सिल्वर करून टाकली, पूर्ण जुनावाला कलर आपण घासून काढला तो. आणि तुम्ही लोकांनी टाईमलॅप्समध्ये तर बघितलं असणार कसा काढलेला तो. सो खूप टाईम झालं मित्रांनो, पूर्ण 1 दिवस लागला तर कलर काढता काढता. सो हालत तर खराब झालेली काढून. सो आता उद्या भेटूया आपण डायरेक्ट उद्याच्या ह्याच्यामध्ये. सो उद्या बघूया आता. उद्या परत एकदा आपल्याला घासायला लागेल, कारण रेड ऑक्साईड मारलं आहे. तर रेड ऑक्साईड वरती खाली असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला परत घासायला लागेल. सो भेटूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये. तर चला. सो मित्रांनो आजचा दिवस तिसरा आहे आणि आज आपण मित्रांनो रिंगला कलर करतो आहे. म्हणजे बोललं तर तेच रेड ऑक्साईड आपण रिंगला मारतो आहे. आणि ह्या रिंगला आपण मगाशी मारून घेतलेली. सो आपण व्हिडिओ काढला नाही आणि या रिंगला आपण घेतलेली. सो या रिंगला एवढं पोर्शन बाकी आहे अर्धं. सो आपण मारतो आहे. आणि आपण जे पेपरने टाकले आहे ना, ते आहे मित्रांनो ह्याचे डिस्क ब्रेकचे डिस्प्लेट आहे. सो आपण हे ढाकलेले आहेत पेपराने. ॲक्च्युली आपल्याकडे पाना नव्हता,
सो म्हणून आपण हे काढलं नाही. आणि तिकडे तुम्ही वरती बघू शकता सायकलची फ्रेम आत्ता पण टांगवलेलीच आहे. सो ते कलर करताना तुम्हाला नक्की आपण दाखवणार आहे. आणि ब्लॉग पूर्ण एंड पहा, खूप मजा येणार आहे. तो आता इथे आपण कलर बघू शकतात इथे आहे. सो आता आपण एवढा पोर्शन मारूया आणि उद्याच्या एपिसोडमध्ये भेटूया. सो उद्या असणार आहे आपला फायनल कलर. सो उद्या फायनल कलर असला तर असेल. सो आपण बघूया. अजून खूप काही बाकी आहे त्याच्यामध्ये. त्याला अजून कलर येणार आहे, 3 कलर येणार आहे त्याच्यावरती. आणि ह्याच्या ही रिंग मित्रांनो जेड ब्लॅक करणार आपण. आणि ह्याच्यावरती आपण रिडीम पट्टी लावणार आहे. सो अजून खूप काय बाकी आहे. आणि त्याच्यावरती जेड ब्लॅक येणार, डिझाईन आपली येणार ती तुम्हाला दाखवणार. आणि स्टिकरिंग पण दाखवणार कुठच्या कलरची येणार आहे. सो भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आता आपण हे फिनिश करतोय, थोडंसं आहे ते बाकी आहे. ते फिनिश केल्यानंतर मग उद्या डायरेक्ट आपण तुम्हाला भेटणार. तर चला भेटूया डायरेक्ट उद्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमचा परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा दिवस मित्रांनो 4था आहे. आणि 4था दिवस आहे आपण बॉडीला कलर करतोय, जो की फायनल लुक देणार आहे. सो आपण ॲक्च्युली इथे स्टँडला थोडंसं टेस्ट करून बघितला की कलर कसा दिसतो. सो मी कलरची तुम्हाला बाटली दाखवतो कुठची आहे ती. आणि आपल्या तिकडे रिंग ठेवलेले आहेत बघू शकतात. सो आपल्याकडे आहे हे बघा, हे 3 कलर आपण मारणार आहे ह्याच्यावर. फर्स्ट आपण ब्लॅक आहे, जो की जेड ब्लॅक करणार आहे पूर्ण गाडीला बोलतो, सॉरी मित्रांनो, काय बोलतो त्याला, सायकलला. आणि मित्रांनो हा जो ब्लॅक आहे ना तो आहे ग्लॉसी. ॲक्च्युली आपल्याला पाहिजे होता मॅटॅलिक, पण मॅटॅलिक नाही भेटला, पण हा ग्लॉसी आपल्याला भेटलेला आहे. सो ग्लॉसी मारूया. ह्याच्यामध्ये पण थोडीशी शाईन येते. सो बघूया. आणि हे जे 3 कलर आहे ना मित्रांनो, एवढे शोधले मला भेटतच नव्हते. फायनली एक दुकानातनं हे तिन्ही कलर मला भेटले. आणि ॲक्च्युली आपण मारणार होतो ब्लू, पण ब्लू नाही मारला. म्हणून मग आपण निऑन ऑरेंज आणि निऑन येलो घेतो आहे आणि ब्लॅक घेतो आहे. सो ब्लॅक आपली फुल बॉडी होणार आहे कलर. आणि निऑन येल्लो असणार आहे मित्रांनो आपली डिझाईन नाही, निऑन ऑरेंज आपली डिझाईन असणार आहे. आणि निऑन येल्लो आपली टॅक्स असणार आहे. सो हे आपले 3 कलर आहे. आणि हा वाला जो आहे ना, हा पण मित्रांनो नॉर्मल येल्लो आहे, बघू शकता तुम्ही. ब्लर झाला था माईक. सो ही आहे 400 ml ची कॅन. आणि ही पण आहे 400 ml ची कॅन, जो की तुम्ही बघू शकतात ऑरेंज. आणि हा ग्लॉसी पण 400 mlचाच आहे. सो खूप सुंदरसे कलर आहेत. आणि मी तर पहिली टाईम मारतोय स्प्रे पेंट. सो मला पण नो आयडिया आहे. सो आता आपण बघूया की कसे आपण कलर मारणार आहेत. तिघं कसे कलर मारणार आहे. आणि स्टिकरिंग पण होणार आहे. सो ॲक्च्युली स्टिकरिंग आपल्याकडे आता आलेली नाही आहे. सो आपल्याला उद्या जायला लागेल. सो उद्या जाणार मी, स्टिकरिंग घेणार. आणि मग आपण आज फक्त बघूया. आता आज आपण फक्त जेड ब्लॅक करणार आहे पूर्ण बॉडीला. आणि रिंग वगैरे पकडून सगळं. सो पूर्ण सायकल आज जेड ब्लॅक करणार आहे. आणि अजून मग खूप काही गोष्टी असणार आहेत, खूप मजा येणार आहे. सो आता आपण हाफ बॉडी केलेली नाही, स्वतःचा पण तुम्हाला दाखवतो, थांबा एक मिनटं. सो मित्रांनो आता आपण जस्ट स्टँडला कलर केलेला आहे. आणि असंच आपण टेस्ट करत होतो की मॅटॅलिक बोलतोय, ब्लॅक कलरमध्ये ग्लॉसी कसा दिसतो. तर हा बघा असा दिसतो, थोडासा शायनिंग करतो ग्लॉसी. आणि हा ग्लॉसी ब्लॅक आहे. सो आपल्याला ॲक्च्युली पाहिजे होता मॅटॅलिक ब्लॅक, पण तो नाही भेटला. सो तो दुसऱ्या दिवशी येणार होता, पण आपल्याला एवढं टाईम नव्हता, तर त्याच्यामुळे. आणि हा वाला आपण मारलेला आहे, पण हा पण खूप सुंदर दिसतोय, जो की आपण स्टँडला केलेलं आहे पहिला सुरुवात. सो आता इकडे आपले रिंग्स आहे. रिंगला आपण कालच रेड ऑक्साईड मारले आहे, जो की तुम्हाला लोकांना दाखवलेलं. हे बघा इथे ठेवलेलं आहे. सो आता आपण फटाफट जाऊया आणि या बॉडीला पण कलर मारून घेऊया. सो चला मारूया आणि मारायचं घेऊया. सो आता दुपारचे वाजतात आहे, संध्याकाळचे वाजतात आहे मित्रांनो 6. ॲक्च्युली 6 वाजत आले आहे आणि संध्याकाळ होत आली आहे. सो मला नाही वाटत की आपल्याला टाईम असणार की नसणार. सो जेवढं होणार आज आपण तेवढं कवर करणार आहे बॉडीला. सो चला करूया फटाफट. आणि तुम्ही लोक टाईम लेफ्ट बघा, तर चला. तर मित्रांनो आता आपण या सस्पेन्शनला कलर करणार आहे. सो तुम्ही लोक आता टाईम लेफ्ट बघा, तर चला. सो तर मित्रांनो आता आपण स्प्रे पेंट घेतलेलं आहे. आणि तुम्ही लोक बघू शकता. सो आता ॲक्च्युली ह्याला स्प्रे कसं करायचं मित्रांनो, एकदम हलका करायला लागतो. सो हलका एकदम प्रेस केलं नाही बघा,
हलकाच प्रेस करायला लागतो तो लगेच निघतो. सो याला इकडे ठेवूया आणि ह्याला फटाफट कलर करून घेऊया. सो हे बघा असं मारायचा असतो स्प्रे पेंट. सो ॲक्च्युली मी फर्स्ट टाइम करतो तर मला पण नाही माहिती. तर आता आपण ह्याला मारूया. हो मित्रांनो, आता आपण इकडे बघू शकतात स्प्रे पेंट केलेला आहे आणि तुम्हाला पण आपण दाखवलेलं. सो अशा प्रकारचे आपण काहीतरी स्प्रे पेंट केला आणि ह्याला आता घातलं आपण सुकत. स्वतः आपण जाऊया बॉडीकडे. ह्याला अजून एकदा बसणार आहे. स्वतः फर्स्ट ट्राय आपण मारलेला. सो आपल्याला पण नाही माहिती कसा लागला आहे आणि कसा नाही. तो खूप सुंदरपैकी लागला आहे आणि आता या बॉडीला आपण कलर करायला घेऊया. सो बॉडीला तर खूप टाईम जाणार आहे आणि मला पण नाही माहिती मी कुठून सुरू करू. मला तर वाटतं की मी इकडनं सो मला तर वाटतं की क्रँकसेटपासूनच सुरू केलं पाहिजे. सो चला सुरू करूया फटाफट आणि पूर्ण बॉडी ब्लॅक करून घेऊया. तर चला. आणि तुम्ही मित्रांनो, आता आपण बॉडी कलर करायची घेतोय. तर तिथे तुम्ही बघू शकता. मी दिसणार की नाही मला नाही माहिती, कारण मी हा फर्स्ट दिसत असणार. स्वतः आपण इकडे या लाईटीचा इस्तेमाल करतोय कारण इथे आपल्याला बॉडीवर दिसलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण इकडे क्रँकसेटला कलर केलेलं आहे आणि फुल बॉडी वन साईडनी कलर झालेली आहे. म्हणजे वन साईडनी नाही, म्हणजे दोन्ही साईडनी कलर झालेले आहे. इकडे बघू शकतात तुम्ही खूप सुंदरपैकी कलर लागलेला आहे आणि या साईडनं तुम्ही बघू शकतात खूप म्हणजे खूपच सुंदरपैकी लागलेला आहे कलर. मला तर आवडला. तुम्हाला लोकांना कसं वाटलं आपला जेट ब्लॅक बॉडीचा कलर तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटूया, कारण आता खूप लेट झालेलं आहे. तर चला भेटूया डायरेक्ट उद्याच्या एपिसोडमध्ये. सो मित्रांनो, आता आपण दिवस 5वा आणि आज आपण मित्रांनो ही पूर्ण काल तुम्ही बघितली फ्रेम पूर्ण रेडी केलेली. हे सस्पेन्शन आहे आणि हे आपलं स्टँड आहे. स्टँडचा इकडे एक पार्ट आहे. सो आपण अशी काय प्रकारे ठेवलेली आता सुकवायला. सो आता आज आपण एशियन पेंट यूज करणार आहे, जो की ही जी रिंग आहे ना, ॲक्च्युली काल स्प्रे पेंट मारा होतो, पण इकडे एक सीन काय झालं मित्रांनो की ह्याला जास्त स्प्रे पेंट जातो आहे, म्हणून मग रिंगला मी आता ऑइल पेंटच मारतो आहे, कारण ती म्हणजे लवकर छोटे छोटे कवर होऊन जाईल. आणि हे जे आहे आपलं ते डिक्स आहे, जो की आपल्याकडे मित्रांनो तो पाना नव्हता. सो म्हणून मग आपण मी ते काढलं नाही. पण आता इकडे हे पण आहे बघू शकतात. हे पण ते ह्याचं आहे आपलं काय बोलतात त्याला, जे फिरतं ना, चेन सेटचंच आहे, घेरचं आहे आपलं. सो आता ह्या दोघां रिंगला करूया ब्लॅक आणि मग आपलं काम कंप्लीट होऊन जाईल. मग त्याच्यानंतर आपली ह्याच्यावरती मग डिझाईनचं काम चालू होईल. आणि टॅक्स जे आपण आहे ना ते बोललो ना आपण आणणार आहे. सो आपण आणणार नाही आहे. सो आपण आता ही पेपर टेप आहे. सो ह्याचं टॅक्स आपण तुम्हाला कंप्लीट दाखवणार आहे, ह्याच्यावरती कसं टॅक्स काढणार आहे ते. सो ह्याच्यासाठी आपण तुम्हाला नंतर भेटूया. तर चला आता आपण करूया फटाफट कलर. सो मी टाईमलॅप्स तर लावतो, पण जेवढं टाईमलॅप्स आहे ना तेवढा येणार, कारण मला स्टोरेज पण फुल झालेलं आहे. सो आपल्याकडे स्टोरेजसाठी काय त्याचा उपयोग नाही. तर आता आपण बघूया जेवढं येते तेवढं. तर चला.
तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आपलं रिंग कलर करून झालेलं आहे आणि आपण आता पूर्ण सगळं सायकलचं सेटअप पूर्ण सुकट ठेवलेलं आहे इकडे. आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकतात की आपण स्टँड घेअर स्टँडला पण कलर एकदम मस्त लागलेला आणि बँडलला पण लागलेलं आहे. तर हे सगळं सुकट ठेवलेलं आहे. आणि ते सस्पेन्शन आहे हे पण सुकट ठेवलं आहे. तर आपण आता तुम्हाला डायरेक्ट डिझाईनच्या यायला भेटूया. तर चला मित्रांनो तुम्हाला लोकांना आता एक चीज दाखव. ही बघा ही आपण पिशवी घेतलेली. सो आता आपण निऑन ऑरेंज मारवतो. आणि अरे मला वाटत नाही इथे दिसतंय की नाही तुम्हाला लोकांना, कारण माझी बॅटरी पण आता फोनची लो आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण लोकांनी इथे आता निऑन ग्रीनची डिझाईन केलेली आहे. आणि ही डिझाईन कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे आपण निऑन येल्लो मारवतो. बट हालत काय झालं सांगू, ॲक्च्युली हा आहे ना निऑन येल्लो पतला होता पाणीसारखा. स्वतः हा कलर आहे ना हा बघा पूर्ण चिकट चिकट बनून निघतोय. सो आता मला पण नाही माहिती की हा कसा होता तो. सो आपण हा रिप्लेस केला कलर आणि ह्याच्या जागेवरती तुम्हाला लोकांना दाखवतो कुठचा घेऊन आलो. स्वतः तो कुठे गेला मला पण नाही माहिती. सो मित्रांनो हा इकडे हा बघा. सो आपण ह्याच्या जागेवरती आपण हा ब्लड झाला होता एक मिनटं. हा कॅनव्हेरिया येल्लो आपण 41 आणला कुठचा तरी. आता मला पण नाही माहिती की हा येल्लो कसा दिसणार आहे. हा येल्लो आपण मारून बघितला भिंतीवर. सो हा काय प्रकारचा असा काहीतरी दिसतोय येल्लो. तर इकडे आपल्याकडे एक जुनी सायकल आहे किंवा ह्याच्यावरती आपण मारून बघूया येल्लो कसा दिसतो हा. सो हा बघा हा या प्रकारचा येल्लो आहे. तर हा वाला पण ठीक आहे, ओके आहे, मस्त वाटेल. कारण हाच आपल्याला पाहिजे होता टॅक्ससाठी. आणि टॅक्ससाठी हा वाला भेटलेला आहे. ॲक्च्युली मला वाटलं की येल्लोवाला हा बसेल याचा निऑन येल्लो, बट निऑन येल्लो काय बसला नाही. तर म्हणून आपण तो रिटर्न केला आणि हा वाली बाटली घेऊन आलो. तर आता एवढं काम बाकी आहे फक्त. सो आता टॅक्सचं बाकी आहे. टॅक्स आता आपला भाव येणार आहे. तो त्याच्यासोबत आपण टॅक्सचं काम करणार आहे आणि ते नाव आपण लिहिणार आहे. जो की तिथे इकडे येणार आपलं हे बघा इथे येणार रेडी टू रेस, इकडे येणार टायगर आणि इथे येणार नो लिमिट्स. बाकीचं हे वाला असंच प्लेन ठेवणार आहे कारण इथे काय नाही येणार, इथे डिझाईन पण नाही येणार. आणि असंच आपलं आता आजचा दिवस असणार आहे. सो आता बघूया जेवढं आपल्याकडनं होते तेवढं आपण करणार आहे. सो तुम्ही बघत राहा. तर चला भेटूया पुढे. अभी मजा आएगा ना भिड़ो. इसको लगाने का अभी टेप है इसकी मामा का. नक्की तू हिंदी आहे की मराठी आहे? हाँ मराठी आहे. मग मराठीमध्ये बोल ना, हिंदी अच्छा हमको सिखा दिया है. कॅमेरा भाई एडिटर भाई हो कट कर दो ये पार्ट. ठीक है समझ गया. हां स्टार्ट एडिटर भाई स्टार्ट. तर पहिला आपण टेप लावून घेऊया ह्याला चांगल्यापैकी. त्या अशी घाणगिरी नाही करायची. थांबावे टेप लावू द्या. माझा प्रिंट पेपर घ्यायचा असावाला आणि याला असं पहिला पुसायचं, नाही ते ठेवायचा. पहिला टेप कापायची. काय नाही बहुत पैसा आहे. हिंदी मराठी मिक्स करून बोलायचं. बहुत पैसा आहे, पैसे बहुत आहे. ह्याला पण कापूया आता, खूप मजा येते. सो आपण ट्रायलसाठी इथे वरती बघू शकतो करून ठेवलेलं आहे. तो ट्रायल बघू ते कसा होतोय. चांगला झाला आता काढल्यावरती माझी बरेच चांगला झालं की बेकार झालं. त्याची प्रिंट लावायची इथे, त्याच्यावरती टेप लावायचे. टेप सॉरी आणि खायची असते टेपला, ठीक आहे. आणि अशी लावून ठेवायची. ही एक लागली, दुसऱ्या इथे पण सेम करायचं. थोडं थांबावे. दुसऱ्या इथून पण
लागले ते आता ह्याला कटरनी कट करूया. तो थोडा अशी पाठी घेऊया का तो कर देंदा. तर मित्रांनो आता आपण हा पेपर आता काढूया. जो की आता ते तिथून आपल्याला बघू शकतात. तो पॅन्डल किती पण फिरवला तर तो पॅन्डल फिरत राहणार आहे कारण चैन नाही लावली आहे. सो इथून आता आपण पेपर काढूया. आई हे काय गायब आहे. हां तर आपण मी पेपरचे काढलेलं आहे. सो आता हे जे अर्धे कट केले ना आपण हे आणि हे 3 लेटर आहे ते कट करून घेऊया. तर ह्याला उपी आहे इथून आईचा. तर असं ह्याला उपटून काढूया. आणि अजून हॅलो टाइम किया चालू केला चालू केला. केला. तर मित्रांनो आता आपण इथे नावचे लेटर काढले आणि तुम्हाला काही बघितलं असेल टाइम लॅप्स. तर आता आपण येल्लो कलरचा स्प्रे पेन ह्याच्यावरती मारूया. तो ह्याला पहिला चेक करून घेऊया कारण पाणी पाणी असतं ह्याच्यामध्ये. पाणी तर घरी पण भेटतं. हे बघा अरे वारी. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे दे पप्पी दे पप्पी. सो जाडा जाडा लागला माहीत नाही पहिली टाइम यूज करते होते रेत आहे. सो आता एक साईड झाली त्या साईडला मारूया. कॅमेरामॅन या साईडला यावा. कुठचा मॅन. या साईडला यावा. कुठचा man? कॅमेरामॅन कॅमेरामॅन. अरे कॅमेरामॅन असं रे ते कॅडबडी मॅन नसतं. आम्हीच फिरत हवे. जाऊ दे बिहाइंड द सीन्स. ह्याला इथे राहू दे. तर या साईड साईड ही जाईल दोन्ही साईड. आता आता काढूया आपण नो लिमिट्स. आणि इकडे आपले फॅन्स लोक आलेले आहेत बघू शकतात. 3 फॅन्स आहे बघा. एक फॅन इथे एक फॅन इकडे एक फॅन इथे आणि लाईट इकडे आहे. ठीक आहे. सो आता आपण नो लिमिट्स लावूया इथे. तर चला पुढे भेटूया टाइम. तर मित्रांनो आजचा दिवस किती आहे तर मला नाही माहिती पण काल आपण तुम्ही लोकांनी बघितलं आपण स्टिकरिंग करत होतो. सो थोडीशी मस्ती वगैरे चालू होती. सो आता आपण फायनल लुक आपल्या सायकलला दिलेला आहे आणि काल तुम्ही लोकांनी बघितलं. सो आता आपण स्टिकरचं म्हणजे जी टेप लावली ती आपण काढलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात. सो हा काय आपल्याला लुक भेटलेला आहे आणि खूपच म्हणजे सुंदर तरीकेशी भेटले आहे जे की आपल्या बजेटमध्ये पण होती. सो आपल्या बजेटमध्ये पण झालं आहे काम. आणि तुम्ही हे घरी पण करू शकतात स्टिकरिंगचं. जसं मी तुम्हाला दाखवलं पहिला आपण घ्यायची इकडे टेप आणि त्याच्यानंतर मग असा प्रिंटवाला आपल्याला कुठची पण डिझाईन जर काढायची असेल तर त्या डिझाईनची असं पेपर लावायचं इथे आणि त्याच्यावरती परत पेपरला टेप लावायचे आणि मग कटरने कट करायचं. सो आता इथे हलका हलका बघू शकतात येल्लो आपला स्प्रेड झालेला आहे आणि या तारला पण लागला आहे थोडासा. तो आता आपण त्याचा काय उपयोग तर नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकतात काल आपण जे स्टिकर आणले ते इथे स्टिकरिंग केलेले आहे. इथे परफॉर्मन्सचा लावले. सो लुक आपल्याला काय असा भेटतोय बघायला. आणि इकडे पण आपण GS लावलं आहे. इथे पण आपण लावलं आहे आणि इकडे पण लावलं आहे हँडलच्या मध्ये. सो इथे पण आपण एक लावलं आहे. सो हा वाला मी कट करून लावला आहे कारण बसत नव्हता. ॲक्च्युली दुसरा लावत होतो पण तो पण बसत नव्हता तर म्हणून हा लावला तर हा थोडासा असा झाला. आणि इकडे पण पुढे आपण सस्पेन्शनला GS लावलं आहे. टायरवरती पण आपण परफॉर्मन्स लिहिलेलं आहे. स्वतः हा स्टिकर थोडा निघतं आहे. ॲक्च्युली हा वाला वेगळा स्टिकरिंग आहे. जे जाडा फील होतो ना तो वाला स्टिकर आहे. सो मला नाही माहिती हा का निघतोय तो. ॲक्च्युली निघायला नाही पाहिजे पण माहीत नाही. सो आजचा लास्ट दिवस आहे आणि ही फायनली मित्रांनो चैन खुललेली आहे. कारण मी खूप ट्राय केलं. आपण खोलायच्या टायमाला खोललेली बट लावायच्या टायमाला खुलत नव्हती. मला नाही माहिती का.
आता आपण फायनली या चेनला लावणार आपल्या इकडे सायकलमध्ये आणि मग हिचा इंजन चालू करणार आहे. मग इंजन फ्री झाला काय मग खूप म्हणजे मजा येणार आहे. आणि आपला फायनल कलर असणार आहे हा वाला, जो की हा आहे ट्रान्सपरंट शायनिंगवाला. म्हणजे हे जे आता तुम्हाला शाईन नाही दिसत आहे ना, ते आपण मारल्यावर थोडी थोडी शाईन दिसणार. सो मला पण नाही माहिती, हे फर्स्ट टाइम मी ट्राय करतोय. सो बघूया, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला. आणि ही आपण खूप म्हणजे खूपच मेहनतनी बनवलेली सायकल आहे. म्हणजे मीनी कधी विचार नाही केलेला, कारण जो मी ब्लॅक कलर स्प्रे पेंट मारल्या ना, मीनी त्याच्यामध्येच मला पूर्ण म्हणजे गेलेलो मी. कारण मी बोललो की आता काय नाही होणार, आता काय नाही होणार, पूर्ण खराब दिसेल. सो ब्लॅक स्प्रे पेंट मारल्यानंतर मग ऑरेंज आपण डिझाईन पाडली. मग थोडासा आपल्याला वाटला की हां, त्यानंतर मग आपण स्टिकरिंग केलं. तो मी बोललो हां अजून चांगली झाली. सो आता फायनल लुक देऊया आणि खूप मजा येते. सो तिला फायनल लुक दिलं की आपण वॉश करणार आणि तुम्ही लोक बघत राहा. तर चला टाईम लॅप्स टाकूया, ते बघा तुम्ही पण. तर मित्रांनो, आता पहिला आपण सगळ्यात पहिले ही चैन लावून घेऊया, कारण चैनच्या शिवाय काम काय होणार नाही मला नाही वाटत. सो आता खुललेली आहे, फटाफट ही चैन लावूया पहिला. सो आता इथे तुम्ही बघू शकता तर कपडा कुठे गेला. सो मी एकटाच आहे आज आणि कॅमेरामॅन तर नाही आपल्याकडे. सो आपल्या हाताने आपण चैनला लावूया. सो हे बघा, आपण डिलेलर पण एकदम साफ केलेलं आहे, जो की इथे तुम्ही बघू शकता, दिसतच असणार. फुल एकदम चकाचक केलेलं आहे. आणि आपला सस्पेन्शन पण काय एकदम काम करतो, एकदम जबरदस्तवाला. सो ही आली आपली वरती चैन. तर तुम्हाला लोकांना असंच का दिसतंय, कारण माझा हात मध्येच होता आणि एक हाताने आपण फोन पकडलेला आहे. सो हा लागली आपली चैन. आणि आता आपला हेअर सेट तर नाही. सो कसं करायचं आता बाबा. सो तुमचा भाऊ एकटा काम करतं आहे. सो पहिला ही चैन खेचून घेऊया. अरे गेली खाली. सो हे बघा मित्रांनो काय चालू आहे ते. आणि कालचं तुम्ही तर बघितलंच. सो तुम्ही पण तुमची सायकल असेल तर खाली खाली बोलते सॉरी मित्रांनो, घरी आहे बघा चैन बघा कशी हे झाली. सो मी ही ॲक्च्युली चैन ना शॉपवाल्याकडे गेलो आणि त्याच्याकडनं मी खोलून घेतली, कारण माझ्याकडे तर टूल नव्हता चैन खोलायचा. सो आपल्याला ऑटो टूल पण घ्यायचा आहे. तर आता तर आपण सुरुवात आहे, तर अजून पुढे पुढे खूप काय होणार आहे. सो मोटो ब्लॉगिंग आपल्या सायकलवरती चालू होणार आहे. आणि आपला भाऊ पण आता म्हणजे येणारच आहे. तर तो पण आल्यावरती नक्की आपण सोबत मोटो ब्लॉगिंग करणार, कारण मला पण टाईम भेटत नाही. सो मोस्टली मी संडेलाच फ्री असतो. सो संडेला आपण मोटो ब्लॉगिंगला जाणार. बघूया, विचार तर तोच चाललेला आहे. पण आता ही चैन माझ्याकडनं आता एका हाताने लागत नाही. सो हे काढूया इथून, आपण वरून टाकूया. पहिला इथून अशी चैन टाकूया. मग अरे यार परत तशीच झाली. सो चैन लावणं पण इझी तर आहे, पण मी एक हाताने लावतोय त्याच्यामुळे. सो इथे अटकली, ही बघा इथे अटकलेली आहे. सो आता हात डिलेवर पण नाही फिरत आहे पाठच्या साईडला. ॲक्च्युली चायनीज आता जे हे आहे ना, तोच अटकलेला आहे. दाखवतो तुम्हाला काय अटकलं ते. अरे यार बाय निकल रे. मित्रांनो आता निघालेले आहे बघा. हे जे आहे ना, हे बघा, हे जे आहे ना चेन अटकवायचं, तेच अटकलेलं त्याच्यामध्ये. सो तेच आपण प्रयत्न करत होतो काढायचं. आणि आता ही चेन आपली आलेली खाली. सो ह्याला खेचूया पुढे आणि ह्याला करूया पाठी. सो अशी काहीतरी बसेल आपली चेन. ॲक्च्युली मी टायरवरती ना मित्रांनो, निऑन स्टिप जी भेटते ना आपली बाईकवाल्यांकडे जी असते, ती वाली पट्टी लावणार होतो टायरला रिंगवरती. बट आपल्याकडे आता ती फिलहाल अवेलेबल तर नाही आहे. सो मला ते आता शोधायला लागेल. आणि इथे आपण आता चेन जॉईंट करतो आहे. तर ह्याच्यासाठी मी आता तुम्हाला लोकांना दाखवतो नाही शकत, कारण आता माझ्याकडे एक हाताने तर पकडायला लागेल चेन आणि दुसऱ्या हाताने पकडणे करायला लागेल. सो फायनली गाईस, आज
परत एकदा नेक्स्ट डे आहे म्हणजे संध्याकाळचा. आणि इकडे काल ॲक्च्युली आपण चेन लावत होतो बरोबर. सो चेन लावता लावता खूप टाईम गेला, कारण ही जी चेन आहे ना ती खुलत नव्हती. आणि ॲक्च्युली ना मी जी पहिला टाकलेली ना ती ह्याच्या जे आहे ना ह्याच्या आपण इकडनं बाहेरून अशी घेतली. सो म्हणून मग मी परत एकदा खोलली आणि परत एकदा टाकली. सो ह्याच्यामध्ये आपला टाईम गेला. सो आपण सॅट वगैरे केलं चाईल्डला फुल एकदम. आता ऑल डन आहे. आणि मित्रांनो इकडे आपलं फायनली कलर कोटिंग पण झालेली आहे शाईनवाली. बघू शकता तुम्ही इकडे दिसत तर असणार. आणि इकडे खूप सुंदरसे कलर झालेले आहे. सो हा वाला ॲक्च्युली आहे ना हा कलर मित्रांनो जाडा लागला आहे. सो तुम्हाला लोकांना बबल तर दिसणारच. सो हा कलर ॲक्च्युली जाडा लागला आहे आणि खूप सुंदरशी आपण ग्राफिकिंग केलेलं आहे, जो की इथे बघू शकतात. परफॉर्मन्स लिहिलेलं आहे, इकडे पॉवर लिहिलेलं आपण स्टिकरिंग लावला. आणि हा GSचा स्टिकर आहे. सो इथे पण स्टिकर लावला आपण, इथे आपण लिहिलेलं. आणि ही मित्रांनो आपण ॲक्च्युली आपल्याकडनं एक चूक झाली. आपण ती टेप लावलेली पण तिकडे स्प्रे पेंटचा कलर कसा काय उडला मला पण नाही माहिती. सो इथे बघू शकता तुम्ही हा पूर्ण स्प्रे पेंट कॅबलवरती बसलेला आहे. आणि इकडे पण सेम आहे, त्या साईडनं पण सेम आहे. सो इथे पण आपण GSची हे केली आहे स्टिकरिंग ॲडव्हेंचर. आणि सस्पेन्शनला पण आपण GS लावलेलं दोन्हीकडे, जो की लुक काय असा देतो हा बघा. आणि इथे पण आपण स्टिकरिंग केली आहे. सो ह्याच्यावरती ॲक्च्युली बबल उठलेले आहे, दिसत असणार तुम्हाला लोकांना. तर हावाला ॲक्च्युली मी दुसरा स्टिकर लावणार होतो पण तो बसला नाही. सो ह्याला पण मला हे बघा इथून कट करायला लागला. हा बघा, हा इथून एक कट लावला, इकडून एक कट केलेला आहे आणि या साईडनं एक अर्धा कट केलेला आहे. सो कट करून काय आपण अशा प्रकारची लावली. आणि इकडे पण GSचं स्टिकर आहे, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. सो हे तिन्ही झाले. सो ब्रेक बिक आपण सगळं फिट केलेलं आहे बघू शकतात. सो ॲक्च्युली हा ब्रेक आहे ना डिस्क ब्रेक, तो थोडा लूज लागलेला आहे. आणि इकडे पण आपण GSची स्टिकरिंग केली आहे. सो हे बघा हलकं इथे आता निघालेलं आहे, ॲक्च्युली गम मुलं निघालं आहे. आणि या साईडला पण बघू शकतात. सो मला टायर फिरवतो नाही शकत, फोन फिरवतो मी. सो परफॉर्मन्सवाला हा छोटा स्टिकर लावला आहे. आपला रिफ्लेक्टर रिंग पण आपण कलर केलेली, ह्याला पण कोटिंग केली आहे शाईनवाली. इकडे पण आपण GS ॲडव्हेंचर रायडर लावलं आहे, जो की तुम्ही लोक पॅन्डलवाली बघू शकतात. आणि इकडे पण आपण कोटिंग मारलेली आहे. सो इथे हलका फुलका कलर निघाला आहे बघू शकतात तुम्ही. आणि इकडे स्क्रॅचेस मित्रांनो, हे ॲक्च्युली सीन ह्याच्यामुळे झाला, जी ही चैन आहे ना ती इथे लागत होती आणि क्रँकसेट 10 वेळेला म्हणजे हे होत होतं. तर लागता इकडे पॉवरपर्यंत स्टिकर आलेलं आहे, म्हणजे आय मीन पॉवरपर्यंत हे झालेलं आहे. सो खूप म्हणजे हे झालं कठीण. आणि इकडे आपण तुम्ही लोकांनी बघितलं आपण इकडे निऑन मारायला जात होतो. सो ॲक्च्युली निऑन येल्लो बसला नाही. मग त्यानंतर आपण साधा येल्लो मारला, तो पण पाणीसारखा बसत होता फर्स्ट ट्रायमध्ये. सो आपण इकडे हे करून टाकलं, मग ब्लॅक करून टाकला. सो ब्लॅक पण आता हलका फुलका बसला आहे. मला तर वाटते परत एकदा टचअप द्यायला लागेल इकडे. आणि इकडे आपलं थोडासा हलका कलर निघालेला आहे बघू शकता. सो इकडे पण आपण स्टिकरिंग केलेली आहे बघू शकतात तुम्ही, खूप सुंदरपैकी स्टिकरिंग झालेली आहे. आणि घेर आपला जो आहे ना तो एकदम मजबूतवाला काम करते. सो हे बघा, ॲक्च्युली मी रिवर्स चेन फिरवतो आहे, फ्रंट चेनमध्ये फिरवायला मित्रांनो ही बघा, ही जी सायकल आहे ना ही अशी केली ना ही बघा खाली डायरेक्ट पडते डायरेक्ट. सो हे सगळं झालं. आणि इथे पण आपण स्टिकरिंग केलेलं आहे, जो की इकडे तुम्ही बघू शकता हलका फुलकं निघालेलं आहे. सो ॲक्च्युली ही वरती आहे ना टेरेसवरती, तर थोडीशी धूल बसलेली आहे बघा सायकलवरती दिसते. सो इथे पण पॉवरचा सीटर बोलतोय स्टिकर लावलेला आहे. आणि मित्रांनो लास्ट आपल्या व्हिडिओमध्ये ना ॲक्च्युली सीन हे झालेला की हा जो स्टँड आहे ना एक नट वरती होता. सो दुसरा नट आपल्याला भेटत नव्हता, तर म्हणून मग त्या स्टँडमुळे इकडे कलर पण निघालेला. सो इथे पण आपण थोडासा कलर मारला आणि 2 नट ह्याला लावले इकडे खाली आणि वरती. सो ॲक्च्युली स्टँड आपण उभी नाही करू शकत होतो सायकल, म्हणून आपण कोटिंग मारताना दाखवला नाही. आणि इकडे एक कांड झाला जो की नाही व्हायला पाहिजे होता. सो खूप सारे म्हणजे मिस्टेक झाले आपल्या फर्स्ट टाईममध्ये.
सो इकडे ॲक्च्युली सीन हे झाला की हा कलर आहे ना तो ओला होता आणि मी म्हणजे जी चेन लावत होतो ना तिला मी असं म्हणजे बॉडीला असं हे बघा असं पकडून ठेवलेला. सो माझा हात आहे बघा असा होता. सो हा वाला कलर माझ्या बोटाला लागला. इकडे आपण कोटिंग केलेली ती ओली होती आणि इकडे पण थोडीशी ओली होती तर ते स्प्रेड होऊन माझ्या हाताला लागला. सो आपली बीस्ट काहीतरी अशी दिसते बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वाटते. आणि हा जो आपण टायगर लिहिला आहे ना हा ॲक्च्युली ह्याचं नाव टायगर नाही, ह्याचं नाव आपण चिता ठेवलं आहे, चिता. कारण धावते एकदम चित्यासारखी. सो आपण ह्याची मोटो ब्लॉगिंग पण करणार आहे. सो त्याचा पण आपला सेटअप आपल्याकडे येणार आहे. सो आपण जसे सेटअप येणार तसं आपण तुम्हाला लोकांना बोलणार. तो खूप सुंदरसा ब्लॉग होणार आहे हा वाला. आणि नेक्स्ट ब्लॉग बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच्या आत्ता, कारण आपली लवकर हे वाचून घ्या, रेडी टू रेस चालू होणार आहे. सो खूप मजा येणार आहे आणि येणारे ब्लॉग्समध्ये खूप म्हणजे खूपच मजा येणार आहे. सो ह्याचं टायगर नाव ह्याच्यासाठी ठेवलं आहे कारण लोक बघून हडबडायला पाहिजे ना. सो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली पाठचीवाली, आणि हा कलर आणि हा टॅक्स कॉम्बिनेशन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. कारण 5-6 दिवसाची मेहनत गेलेली योगी करायला, पण ती मेहनत पण आपण थोडीशी लेट पाण्यात गेली, पण ठीक आहे तरी पण असं काही नाही. आणि इकडे एक डेंट होता पहिल्यापासून, माहीत नाही मला पण कुठचा डेंट इथे पडलेला. सो आपण ही सीट वगैरे पण लावली आणि सीटवरती बघा काय लावलं, FG, हा बघा FG091. हे मला पण माहिती, मी पण इथे स्टिकर चिटकून टाकला. सो आपण ही सस्पेन्शन तुम्हाला लोकांना दाखवलेलं की सस्पेन्शनमध्ये किती माती होती, आणि आता तुम्हाला लोकांना सस्पेन्शन दाबून दाखवतो. हे बघा सस्पेन्शन बघतात आहे, जी स्मूथनेस आली आहे ना सायकलमध्ये म्हणजे वेगळ्याच प्रकारची. सो ॲक्च्युली जे प्रीलोडचा हे होता, सो हा वाला ब्रेक झाला आपल्याकडनं करता आणि इकडचा जो हा लॉकिंग सिस्टम आहे ना तो थोडासा जाम आहे, खुलत नाही. मला वाटते परत एकदा ते सायकलवाल्याकडे सर्व्हिसला द्यायला लागेल. आपण तशी तर केली आहे, बट आपल्याकडे हा वाला ॲक्च्युली वरचा टूल नव्हता, जो इकडे जो लागला आहे ना तो वाला आपल्याकडे टूल असला असता तर आपण ते पण खोललं असतं. आणि हा क्रँकसेटचा पण आपल्याकडे जर टूल असलं असतं तर आपण क्रँकसेट पण खोलून मस्त चकाचक केलं असतं, पण ते 2 टूल आपल्याकडे होते नाही. सो खूप मजा आली आणि माझं तर दिल एवढं खुश झालं, म्हणजे मला वाटलेलं नाही की स्टार्टिंगला मी जेव्हा स्प्रे पेंट मारला तेव्हा मी बोललो की आता सायकलचा पूर्ण वाट लागणार आहे. कारण जे आपण फर्स्ट कोट मारलेला ना सायकलवरती ब्लॅक स्प्रे पेंटचा, तेव्हापासून खूप म्हणजे खूपच वेगळं होतं. ॲक्च्युली कुठे कुठे कलर जास्त लागला आणि कुठे कुठे कमी लागलेला. सो म्हणून आता जशी डिझाईन मी पाडली नेक्स्ट दिवशी तशी वाटायला लागलं की हां जरा सायकल झाली एकदम चांगली. आणि आता हा रेडी टू रेस पण आपण पाडला. स्टिकरिंग म्हणजे तुम्ही लोकांनी बघितलंच, ह्याला आपण पहिला टेप लावून घेतली बॉडीवरती, त्याच्यानंतर मग आपण पेपर लावला, मग त्याच्यानंतर मग पेपरवरती आपण साईडला टेपिंग करून घेतली, आणि त्याच्यानंतर मग आपण बॉडीवरती कट करून घेतला आणि मग पेपर काढला, आणि मग पेपर काढून मग त्यामधलं हे काढलं, काय बोलतात त्याला, टेप काढली, आणि मग टेपवरती आपण स्प्रे पेंट मारून सुकून टेप काढून टाकली पूर्ण. सो खूप मजा आली. सो तुम्हाला लोकांना मोटो ब्लॉगिंग आपली बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि मोटो ब्लॉगिंग आपण लवकरच सुरू करणार आहे. एकटे करू पण कसे ना कसे तरी आपण करू. सो खूप मजा येणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आपली बीस्ट पण कशी वाटली, जो की चिता, आपला चिता आहे हा चिता हाय चिता. सो ह्याचं नाव आपण लिहिलं नाही, सो ह्याचं नाव आपण कुठेतरी टाकू. आणि आपल्या चॅनलचं पण नाव इथे मित्रांनो काय बोललं, इथे चॅनलचं नाव टाकायचं का इकडे बॉब मन्नू ब्लॉग्स की इथे टाकूया छोट्यामध्ये. सो बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होतं ते, आणि जसं आपला सेटअप जर येणार तर आपण त्याचा पण ब्लॉग बनवणार आहे. जसं की जो चेस्ट माउंट असतो त्याचा आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आणि रायडिंग पण दाखवणार की प्रोडक्ट चांगला आहे की नाही. सो आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करतो आहे. खूप मजा आली आणि
फर्स्ट एक्सपिरियन्स माझा बेस्ट एक्सपिरियन्स होता. मी स्वतःहून माझ्या हिंमतवरती मी पूर्ण सायकल खोलली. त्यानंतर मग आपण स्प्रे पेंट केला. त्यानंतर मग आपण टॅक्स पण हे केलं, कारण आपण टॅक्स दुकानातून नाही घेतला. आपलं जसं पाहिजे होतं आपल्याला तशी टॅक्स झालेली आहे. सो तुम्ही लोक पण ही टॅक्स तुमच्या घरी तुम्ही करू शकता. तुम्ही लोकांनी व्हिडिओ तर बघितली व्हिडिओमध्ये. सो पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरले असतील तर आता जाऊन सबस्क्राईब करा, कारण असेच तुम्हा लोकांना मोटो ब्लॉगिंगसाठी ब्लॉग येत राहतील आणि वेगळे टाईप्सचे ब्लॉग येत राहतील. तर चला भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.